भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन प्रकटीकरण ह्याचा 19वा अध्याय 5 ते 9 ही वचने. प्रकटीकरण 19 5 ते 9 ही वचने. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो, त्याचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभुदेव ह्याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य. तो मला असेही म्हणाला, ही देवाची सत्य वचने आहेत. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, सर्व समर्थ आणि पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण प्रकटीकरण 19 5 ते 9 या वचनांवर मनन करणार आहोत. होय, या वचनांमध्ये जे परमेश्वराची भीती बाळगणारे आहेत त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त संदेश देतो आहे. आणि देवाचा जो कोकरा त्याच्या लग्नाविषयी यात सांगितलेला आहे. काय ते? योहान प्रेषिताने राजसनावरून वाणी ऐकली आणि जे परमेश्वराची भीती बाळगतात त्यांना तो पहिला संदेश देतो की त्यांनी आमच्या देवाची भीती बाळगावी आणि सर्व लहान थोर दासांनी सर्व समर्थ देवाची स्तुती करावी, उपासना करावी. होय, आम्ही जर त्याचे भय बाळगणारे असू
तर दुसरा संदेश तो आम्हाला देतो आहे, तो म्हणजे हालेलुयाचा गजर किंवा हालेलुया याद्वारे प्रभूचं स्तवन करणं. कारण देवाचा कोकरा त्यासाठीच योग्यतेचा आहे. उगीच किंवा असंच हालेलुया म्हणणं योग्य नाहीये. परंतु लक्षात ठेवा की प्रत्येक हालेलुयाच्या मागे कारण असतं आणि कारण असावं. तेव्हा येशू ख्रिस्ताला हालेलुया बोलताना कुठल्या बाबतीत आपण हालेलुया म्हणत आहोत, इथे काय कारण आहे ते आम्हाला जाणणं गरजेचं आहे. वचनामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यासाठी हालेलुया म्हटलेला आहे. 19व्या अध्यायामध्ये आणखी ठिकाणी संदर्भ आहेत, परंतु या ठिकाणी पहिली गोष्ट, तो सर्वसमर्थ आमचा प्रभुदेव आहे म्हणून त्याला हालेलुया. दुसरी गोष्ट, त्याने राज्य हाती घेतलेले आहेत म्हणून त्याचा धन्यवाद किंवा हालेलुया. तिसरी गोष्ट, तो आमच्यावर राज्य करतो आहे म्हणून आम्हाला हालेलुया म्हणायचं आहे आणि आम्हाला आनंद उल्हास करायचा आहे आणि त्याचं गौरव देखील आम्हाला करायचा आहे. यासाठी आम्हाला प्रोत्साहित करण्यात आलेला आहे. हालेलुया म्हणण्यासाठी आणखी एक कारण योहान या ठिकाणी सांगतो आहे, ते म्हणजे कोकऱ्याचे लग्न निघाले आहे. एवढेच नव्हे तर नवरीने हे स्वतःला सजवले आहे. प्रियानो, हा कोकरा म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आणि नवरी म्हणजे ख्रिस्ताची मंडळी, विश्वास ठेवणारे लोक. तेव्हा एक प्रश्न आहे की काय आपण मंडळी, नवरी या नात्याने स्वतःला सजवले आहे किंवा नाही? त्या नवरीला नेसायला तेजस्वी शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र दिलेले आहेत आणि ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र शास्त्र सांगतं की पवित्र जनांची नीतीची कृत्य ते आहेत. तर काय आपण नीतीचे कृत्य करीत आहोत का? आणि देवाचे सत्यवचन आम्हाला सांगत आहे की जे लोक कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले आहेत ते धन्य आहेत. त्यानो ही धन्यता आम्हा प्रत्येकास प्राप्त व्हावी. प्रभू आपणास सहाय्य करो. प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय पित्या, तुझे स्तवन करण्यास, आनंद उल्हास करण्यास, तुझे गौरव करण्यास, तसेच कोकऱ्याच्या लग्नासाठी आम्ही स्वतःला तयार करावे म्हणून तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.